नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मनोज दादांची ती अवस्था पाहून लीना वहिनी आणि मालतीताई खूप घाबरून गेलेले असतात. तर सार्थक त्यांना समजावत म्हणू लागतो, नाही घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, पोलीस स्टेशनला आवरत नव्हते आणि म्हणूनच मनोज दादांना गुंगीचं इंजेक्शन दिलं आहे. हे ऐकून मालतीताईंना धक्का बसतो आणि मालतीताई सार्थकला विचारू लागतात, परंतु मनोज पोलीस स्टेशनला का गेला होता? तर सार्थक घडलेला सगळा प्रकार मालतीताई आणि लीना वहिनींना सांगू लागतो की मनोज दादा एका दुकानात गेले होते. तेथे ते जबरदस्तीने पैसे मागत होते. त्यांना म्हणत होते की आमच्याकडून तुम्ही शेव आणि चिवडा घेतला आहे, परंतु पैसे दिले नाहीत. ते दुकानदार त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मनोज दादा काही ऐकूनच घेत नव्हते. तर त्यानंतर मनोज दादाने त्यांच्या दुकानाची तोडफोड केली आणि म्हणूनच त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते. हे ऐकल्यानंतर लीना वहिनींना खूप वाईट वाटतं. तर मनोज दादा बडबडत असतात की नाही, मी त्या दुकानदाराला सोडणार नाही, मला माझे पैसे हवे आहेत. ते पाहून लीना वहिनी म्हणू लागतात, यांचं काय करावं काहीच कळत नाही आहे. एखाद्याची मदत नाही घ्यायची ठरवली तरी ती घ्यावंच लागते आणि त्यांचे उपकार घ्यावे लागतात. का त्यांचेच उपकार आम्हाला परत परत घ्यावे लागतात हेच काही कळत नाही. ते सार्थककडे पाहून बोलू लागतात. सार्थकला हे सगळं ऐकून वाईट वाटत असतं. तर लीना वहिनी रागानेच तिथून निघून जातात. तर त्यानंतर अण्णा हे सार्थकसमोर हात जोडत म्हणू लागतात, सार्थकराव लीनाचं बोलणं मनावर घेऊ नका. तर सार्थक म्हणू लागतो, बाबा काही वाटत नाही आहे मला, कारण आपल्या माणसांचं बोलणं नाही मनाला लागत. तर त्यानंतर सार्थक हा अण्णांना म्हणू लागतो की मनोज दादांची काळजी घ्या, रात्री अपरात्री काहीही लागलं तरी मला बिंदास कॉल करा, मी तुमच्यासाठी कायमच आहे. तर त्यानंतर अण्णा म्हणू लागतात, परंतु तुम्हाला किती वेळा तरी आम्ही सांगणार आहोत. सार्थक म्हणू लागतो, तुम्ही कधीही मला सांगू शकता. असं म्हणत सार्थक घरी जायला निघतो. तर मनोज दादांची मात्र अवस्था पाहून मालतीताई त्यांना सावरत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुखदाही आकांक्षाला म्हणू लागते, काय ग तुझा भाऊ अचानक कुठे गायब झाला काहीच कळत नाही. चहा पियत होता आणि अचानक त्याला कॉल आला आणि निघूनही गेला. तर त्यानंतर आकांक्षा म्हणू लागते, त्याला काहीतरी काम आलं असेल म्हणून गेला असेल. तर सुखदा म्हणू लागते, परंतु काय आहे ते मी शोधून काढणारच. तर आकांक्षा म्हणू लागते, सुखदा तू यामध्ये पडू नकोस. तर सुखदा म्हणते, परंतु माझ्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू होताच ना, आणि तो प्लॅन त्याने आता फ्लॉप करून टाकला आहे. तर सुखदा म्हणते, मी त्याला फोन करू का? तर आकांक्षा म्हणते, नाही तू शांत हो, येईलच तो. तर तेवढ्यातच आदर्श येत म्हणू लागतो, काय झालं, कसला प्लॅन चालू होता आणि कुठल्या प्लॅनची वाट लागली आहे? तर त्यानंतर सुखदा ही आदर्शला म्हणू लागते, आपल्याला जर सार्थकमधील खेळकर वृत्ती बाहेर काढायची असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत खेळायला हवं ना. तर हे आदर्श आणि आकांक्षाला पटलेलं असतं. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, मी प्लॅन करत होते की आपण सर्वजण एकत्र लुडो खेळायचं. सुखदाने सार्थकसाठी केलेला प्लॅन आदर्श आणि आकांक्षाला आवडलेला असतो. तर त्यानंतर सुखदा ही आदर्शला विचारू लागते, परंतु सार्थक लुडो खेळायला तयार होईल ना? तर आदर्श म्हणू लागतो, तुझं रिक्वेस्ट केलीस तर सार्थक नाही म्हणणार नाही असं तरी मला वाटतंय. तर त्यानंतर सुखदा ही आदर्शला विचारते, परंतु सार्थकला लुडो खेळायला आवडतं का? तर आदर्श म्हणू लागतो की त्याला सध्या काय आवडतं आणि काय नाही हे काहीच सांगता येत नाही, परंतु तू विचारून तरी बघ. तर त्यानंतर तेवढ्यातच तिथे सार्थक आलेला असतो. तर सुखदा खुश होत म्हणू लागते, सार्थक आता आपण सर्वांनी मिळून लुडो खेळायचं आहे. तर त्यानंतर सुखदाही सार्थकला म्हणू लागते, सार्थक तू जर हरलास तर मी सांगेन ते तुला करावं लागेल आणि मी हरले ते तू सांगशील ते मला करावं लागेल. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, परंतु एक आहे, मी हरणारच नाही, कारण आजपर्यंत लुडो खेळण्यामध्ये मी कधीच हरले नाही आहे. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो, अरे यार माझी मनस्थिती नाही आहे खेळायची. तर सुखदा म्हणू लागते, नाही प्लीज खेळायचं. तर सार्थक चिडतच म्हणतो, एखाद्याची मनस्थिती नसते, जरा तरी समजून घे ना, आणि प्रत्येक वेळी मी तुझी भुणभुण नाही सहन करू शकत, मला थोडी शांतता हवी आहे. असं म्हणत सार्थक तिथून रागानेच निघून जातो. सुखदाला वाईट वाटतं. तर त्यानंतर सुखदा ही आदर्शला म्हणू लागते, माझ्या मित्राला कशाचं तरी टेन्शन आलं आहे, परंतु तुम्ही सर्वजण का टेन्शन घेताय? तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याला कसं बोलतं करायचं या सगळ्याचं औषध माझ्याकडे आहे. हे ऐकून आदर्श आणि आकांक्षा खूप खुश होतात. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, आज सार्थक तर आपल्यासोबत खेळणारच आहे आणि हे पक्क आहे, कारण मी माझं प्लॅन वाया जाऊ देत नाही. असं म्हणत सुखदा ही मनाशीच वेगळा प्लॅन करते. तर आदर्श खुश होत सुखदाकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं दिवसभर कामं करून शलाका आणि रुंदा काकूंची हालत खराब झालेली असते. तर शलाका ही रुंदा काकूंना म्हणू लागते, आई अगं आयुष्यात एवढी कामं कधीच केली नव्हती, तेवढी कामं आज आपण केली आहेत. काय नाही केलं गं? अगं नोकरही आपल्या घरचे एवढे करत नाही, तेवढी कामं आपण केली, म्हणजे नोकऱ्यापेक्षा खालचा दर्जा. तेव्हा रुंदा काकूंना रडायला येत असतं. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, अगं काय काय केलं आहे, सकाळचं जेवण, कपडे, भांडी, नाश्ता,
त्याची भांडी सगळं काही केलं. त्यानंतर पुन्हा रात्री जेवण, त्यानंतर कपडे वाळत घातले, ते सुकल्यानंतर ते घडी करून ठेवले. एवढी सगळी कामं केली आहेत आपण. तर वृंदा काकू मात्र काहीच बोलत नसतात. तर शलाका म्हणू लागते, आई अगं तू काहीच का बोलत नाही आहेस? तर वृंदा काकू म्हणू लागतात, काय बोलणार सांग ना, काही बोलण्यासारखं राहिले आहे का? सगळं काही हाताबाहेर जात चाललं आहे. तर वृंदा काकू शलाकाला म्हणू लागतात, त्या पोरीला जीवघेणा आजार आहे आणि म्हणूनच सर्वजण तिच्या पुढे मागे करत आहेत. तर त्यानंतर शलाका म्हणू लागते, कधी जाईल असं झालं आहे. तर वृंदा काकू म्हणू लागतात, नक्की जाईल. तर त्यानंतर वृंदा काकू शलाकाला म्हणतात, आनंदी एवढं प्रेम सार्थकवर करत असून सुद्धा तिला निघून जावं लागलं, मग ही काय चीज आहे? हिला तर आपण घराबाहेर काढणारच आहोत. तर त्यानंतर शलाका ही वृंदा काकूंना म्हणू लागते, परंतु आता आपण काय करणार आहोत? तर वृंदा काकू म्हणू लागतात, सर्वजण तिच्यावर दया दाखवत असतील, परंतु मी कुठल्याही प्रकारची दयामया दाखवणार नाही, कारण हा शब्द माझ्यासाठी नाहीच आहे. वृंदा काकू शलाकाला म्हणू लागतात की कुणामुळे सुद्धा आजपर्यंत ही वेळ माझ्यावर आली नव्हती, परंतु आज तर कडेलोटच झाला आहे. तिला तर आता मी सोडणार नाही. पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे. आजपर्यंत आपण फक्त रडण्याचा अभिनय केला होता, परंतु आता तर माझ्या डोळ्यात खरं पाणी आणलं आहे. आता तर मी तिला सोडणार नाही. ज्याप्रमाणे माझ्या डोळ्यात तिने पाणी आणलं आहे, त्याच डोळ्यातील पाण्याची शपथ घेऊन सांगत आहे, 2 दिवसात जर तिला घराबाहेर नाही काढलं तर नावाची वृंदा नाही. तर शलाका विचारू लागते, अगं आई कसं करणार आहेस हे तू? वृंदा काकू म्हणू लागतात, कळेल, वेळ आली की सगळं कळेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मालतीताई, अण्णा आणि लीनावहिनी जेवणासाठी बसलेल्या असतात. तर मालतीताई लीनावहिनींना विचारतात, मनोज झोपलेला आहे का गं? तर मालतीताईंचं बोलणं ऐकून लीनावहिनींना रडू येतं. तर अण्णा आणि मालतीताई लीनावहिनींना सावरू लागतात आणि म्हणू लागतात, लीना अगं स्वतःला त्रास करून नको घेऊस. तर त्यानंतर लीनावहिनी अण्णांना म्हणू लागतात, अण्णा यांची झोपलेली अवस्था चांगली वाटते ना? म्हणजे अण्णा सर्वच शांत वाटत आहे ना? त्यांनाही बरं वाटत असेल. आता कोणाचाही ओरडा नाही. आता काय होईल, आता किती चिडतील याची काळजी पण नाही आहे ना? तर त्यानंतर मालतीताई म्हणतात, आता त्याला जाग येईलच ना? तर लीनावहिनी म्हणू लागतात, नाही आई, इंजेक्शन घेऊन झोपले आहेत. आता तर ते एवढ्यात उठणारच नाहीत, परंतु आतापर्यंत त्यांनी 5 ते 6 वेळा मला आवाज दिला असता, लीना अगं तू कुठे आहेस, काय करतेस? लीनावहिनींना होणारा त्रास पाहून मालतीताईंनाही त्रास होतो. मालतीताई म्हणू लागतात, लीना तुझा त्रास मी समजू शकते, परंतु होईल सगळं नीट, स्वतःला त्रास करून नको घेऊस. तर त्यानंतर लीनावहिनी म्हणू लागतात, नाही आई, खरंच शांत वाटत होतं. खूप महिन्यानंतर मी सानूला फोन केला, तिच्याशी हवा तेवढा वेळ मी बोलली आहे, नाहीतर मला वेळच मिळत नाही. अण्णा तुम्हाला माहिती आहे का, मी तर आज खिडकीत बसून चहा पित होते, खरंच खूप शांत वाटत होतं. तर त्यानंतर मालतीताई लीनावहिनींना म्हणू लागतात, लीना गं शांत वाटतंय ना, मग तू जेवून घे. तर तेवढ्यातच अण्णांना सार्थकचा फोन आलेला असतो. तर सार्थक अण्णांना म्हणू लागतो, बाबा मनोजदादा कसे आहेत? तर अण्णा म्हणू लागतात, आता शांत झोपला आहे आणि सगळं काही ठीक आहे. तर सार्थक त्यांना म्हणू लागतो की मी एखादा डॉक्टर पाठवू का, म्हणजे आपल्याला नक्की काय झालं आहे ते कळेल ना? तर अण्णा म्हणू लागतात, नाही, आत्ताच तर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, 18 तास तरी तो उठणार नाही आहे, त्यामुळे आता जर काही आपण करूच शकत नाही. तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो की अण्णा जर काही लागलं तर वेळ काळ न पाहता मला फोन करा, मी लगेच तिकडे येईन. तर अण्णांनी फोन ठेवल्यानंतर अण्णा हे म्हणू लागतात, सार्थकरावांना तिथे आपली खरंच खूप काळजी वाटत आहे. तर तेवढ्यातच लीनावहिनी जेवण बाजूला करतात. तर मालतीताईंना धक्काच बसतो. तर मालतीताई लीनावहिनींना समजावत म्हणू लागतात, लीना अगं खरंच त्यांना आपली काळजी वाटत आहे. तर त्यानंतर लीनावहिनी म्हणू लागतात, आई मला कळतंय त्यांना काळजी वाटते, परंतु आता काळजी करायला काय अर्थ आहे? तर त्यानंतर मालतीताई म्हणू लागतात, अगं तुझ्या दृष्टीने नाही आहे. तर मालतीताईंना लीनावहिनी म्हणू लागतात, आई तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की त्यांचा विषय माझ्यासमोर नका काढू, परंतु नाही, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यासमोर त्यांचा विषय काढत असता आणि माझा मूड तुम्ही का घालवत असता? मला मान्य आहे त्यांनी मला वाचवलं, पोलीस स्टेशनलाही त्यांनी आपल्याला मदत केली. तुम्ही जरी मला सांगत नसलात तरी त्यांची पैशाचीही मदत आपल्याला होत असते, हे सगळं काही मला मान्य आहे, परंतु ही मदत नाही आहे आई, हे सगळं काही प्रायचित्त होत आहे, याला मदत नाही म्हणत. आणि काही म्हटलं तरी हे काहीही प्रायचित्त होत आहे एवढं मला माहिती आहे आणि हेच खरं आहे. तर त्यानंतर अण्णा म्हणू लागतात, अगं लीना खरं आहे, परंतु ते आपले प्रायचित्त तर करत आहेत ना, हे तरी तू मान्य करतेस ना, मग एवढा रागराग का करतेस तू? तर लीनावहिनी म्हणू लागतात, अण्णा मग आपली 6 वर्षे जी काही निघून गेली आहेत, आपण त्या 6 वर्षात जे काही भोगलं आहे ते आपल्याला परत मिळणार आहे का? आपल्या मनातून राग जाऊ शकतो का? अण्णा तुम्ही काही म्हणा, परंतु माझ्या मनातून हा राग जाणार नाही, कारण माझ्या आयुष्याची 6 वर्षे जी काही फुकट गेली आहेत ती परत येणार नाहीत. सानूला त्याच्या वडिलांचं प्रेम मिळेल का? एवढी वर्ष आपण घर सांभाळताना आपली जी काही तारेवरची कसरत आहे ती आपण बघत आहोत ना. तुम्ही कितीही म्हटणारात की माझं मन बदल, तरीसुद्धा माझं मन बदलणार नाही आणि ते बदलण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका, असं म्हणत लीनावहिनी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थकला खूप वाईट वाटतं.
वाटत असतं आणि म्हणूनच सार्थक हा आनंदीचा फोटो घेऊन पाहत असतो. त्याला आनंदीची खूप आठवण येत असते आणि तेवढ्यातच तिथे सुखदा येते आणि सार्थकला म्हणू लागते, हाय सार्थक. तर त्यानंतर सार्थक हा सुखदाला म्हणू लागतो, अगं किती उशीर झालाय बघ ना, जरा झोप ना, तुला झोप वगैरे येत नाही का? तर सुखदा म्हणू लागते, अरे सार्थक, मी एक छान असा प्लॅन केला होता, परंतु तू तर काही बोललाच नाहीस आणि तू मला एवढा ओरडलास आणि इथे निघून आलास. तुला तुझी स्पेस हवी होती, ती मी दिली ना, मग आता माझं प्लॅन आपण वर्क करू. तर सार्थक म्हणू लागतो, नाही. तर सुखदा म्हणू लागते, आता तुझ्याजवळ कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाही. सुखदा ही सार्थकला रिक्वेस्ट करू लागते, परंतु सार्थक काही ऐकायला तयारच नसतो. तर सुखदा म्हणू लागते, अरे सार्थक, किती वेळा रिक्वेस्ट करू सांग ना. तर सार्थक हा सुखदाला म्हणू लागतो, अगं परंतु किती वेळ झालाय बघ ना, तुला घड्याळ कळत नाही का? तर सुखदा म्हणू लागते, सार्थक प्लीज यार, प्लीज ऐक ना, हवं तर असं समज की ही माझी शेवटची रात्र असू शकते. तर सार्थक म्हणतो, प्लीज असं काहीही बोलू नकोस. तर सुखदा म्हणते, ठीक आहे मी नाही बोलत, पण तू आमच्याशी खेळायला तयार आहेस का? सार्थक म्हणतो, अगं मी तुला किती वेळा सांगू. सुखदा ही पुन्हा पुन्हा सार्थकला रिक्वेस्ट करत असते. तर सार्थक त्यानंतर नाईलाजाने होकार देतो. सार्थकने होकार दिल्यामुळे सुखदा खूप खुश होते. सुखदाचा आनंद काही गगनातच मावत नसतो. ती त्या बेडवरच उड्या मारू लागते. तर त्यानंतर सार्थक म्हणतो, मी तुला किती वेळा सांगितलं आहे. तर सुखदा म्हणते, हो सॉरी. तर त्यानंतर सुखदा ही त्याचा बेड क्लीन करून देत असते आणि सुखदा म्हणू लागते, हो मलाही आवडलं नाही आहे, परंतु मला तर एवढा आनंद झाला, काय करावं तेच कळत नव्हतं. तेवढ्यातच ते आकांक्षा आणि आदर्शही आलेला असतो आणि तिघांचेही प्लॅन सक्सेस झाल्यामुळे तिघंही खूप खुश असतात. तर त्यानंतर सार्थक त्यांना म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुम्ही हे सगळं काही अगोदरच प्लॅन केलं होतं का? तर तिघंही एकदम म्हणतात की हो. तर सार्थक म्हणतो, नाही, माझी इच्छा नाही आहे खेळायची. तर त्यानंतर सार्थकला आदर्श म्हणू लागतो, अरे तू आत्ताच तर हो म्हणाला होतास ना, आता तर तुला खेळावंच लागेल. तर सार्थक म्हणतो, काय खेळायचं आहे? तर आदर्श म्हणू लागतो, लुडो. सार्थक म्हणतो, नाही, लुडो खेळायची माझी तर इच्छा नाही. तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो, मग आपण सापशिडी खेळू. तर सार्थक म्हणतो, सापशिडी खेळायला काही आपण लहान आहोत का? तर आदर्श म्हणतो, अरे लहानपणीचेच खेळ तर खेळायचे असतात. तर त्यानंतर आज सार्थक काही सापशिडीही खेळायला तयार नसतो. तर सुखदा म्हणते, ठीक आहे, तुला जर सापशिडी खेळायची नसेल, लुडोही खेळायचं नसेल, तर त्यानंतर सुखदा ही सार्थकला म्हणू लागते की आपण दमशराज खेळूया. तर सार्थक म्हणतो, नाही, मी तर खूप थकलो आहे आणि आता मी खेळणार नाही. तर सुखदा म्हणू लागते, आता तर तू रेडी होतास ना, मग आता तर तुला खेळावंच लागेल. सार्थक म्हणतो, काय हे? तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो, दमशराज काय असतं ते आम्हाला समजावून सांग. तर सुखदा त्यांना समजावून सांगू लागते. तर आदर्श म्हणू लागतो, आता 2 टीम, तुझी आणि सुखदाची, असं सार्थकला म्हणू लागतो, आणि मी आणि अक्कू. तर त्यानंतर पहिला राज्य हा सार्थकवरच दिला जातो. तर अक्कू ही त्याच्या कानामध्ये एक गाण्याचं नाव सांगते आणि सार्थक ओळखण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सुखदा मुद्दामून न ओळखण्याचं नाटक करत असते. तर त्यानंतर सुखदा ही सार्थकला म्हणू लागते, सार्थक थांब, तू कन्फ्यूज झालायस, तू एक काम करशील का? तू अगोदर एक खोल डीपमध्ये जाऊन विचार कर, डोळे बंद कर आणि त्यानंतर तू ते गाणं ओळख. सार्थक जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा सार्थकला आनंदीसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि ते सगळे क्षण सार्थकच्या डोळ्यासमोर येतात. तर त्यानंतर सार्थक ते पुन्हा एकदा गाणं ओळखू लागतो. तर सर्वजण गाणं ओळखतात. तर सर्वांनी गाणं ओळखल्यानंतर सर्वजण खूप खुश होतात. तर सार्थकने ओळखलेलं गाणं असतं, लडकी बडी अंजानी है. तर सर्वजण ते गाणं म्हणू लागतात. तर सार्थकही शेवट गाणं म्हणू लागतो, पास रहकर भी दूर थी, जाने कैसी थी मजबुरी. हे गाणं म्हणत असताना सार्थकला आनंदीची आठवण येऊ लागते, म्हणून सार्थक आनंदीचा फोटो असलेल्या डायरीवर हात ठेवतो. तर सर्वजण सार्थककडे पाहू लागतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण सार्थकला म्हणू लागतात, सार्थक तू जिंकलायस. तर सुखदाही सार्थकला म्हणते, सार्थक आपण जिंकलो आहोत आणि खरंच तू खूप छान खेळलासा, असं म्हणत सुखदा तिकडून निघून जाते. तर सार्थकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आदर्श हा सार्थकला म्हणू लागतो की इतक्या वर्षांनी तुझ्या चेहऱ्यावर स्माईल बघून खरंच खूप बरं वाटलं आहे. तर सुखदा उठल्यानंतर स्वतःला गुड मॉर्निंग म्हणते. तर पाहते तर सार्थक तिच्यासाठी चहा घेऊन आलेला असतो. तर सुखदा ही सार्थकला विचारते, सार्थक ही माझ्यासाठी? तर सार्थक सुखदाला विचारतो की अजून कोण आहे इथे, असं म्हणत तो सुखदाच्या हातात चहा देतो. तर सुखदाला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. तर सुखदा ही सार्थककडे पाहू लागते आणि सार्थकच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून सुखदालाही खूप आनंद झालेला असतो. आता सार्थक सुखदाच्या येण्यामुळे सार्थकमध्ये बदल घडून येतील का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.